हम रोज 50 नए मरीज देख रहे हैं, महीने में करीब 1000। 80 से 90% मुंह के कैंसर टोबैको चबाने से होते हैं। ये मुकेश की कहानी है। मेरा नाम मुकेश आणि मुकेश थिएटर मधल्या पहिल्याच जाहिरातीत त्याची व्यथा बोलायला लागतो। त्याच्याकडं आणि त्याच्या तोंडाच्या कॅन्सरकडे बघून लोक तोंड फिरवतात हा विषय वेगळा आहे, पण मंडई आपला सांगण्याचा मुद्दा हा आहे की हम 50 नए मरीज देख रहे हैं, महीने में करीब 1000। 80 से 90% रील्स क्रिएटर्स झटपट पटापट पैदा होते हैं, पर चौक में एक ही मुकेश टिकता है। ये मुकेश की कहाणी आहे आणि हा मुकेश म्हणजेच महाराष्ट्राच्या तरुणांच्या काळजात घुसलेला डॅनी भाऊ पंडित। म्हणजे मी प्रथमेश आणि आपला पप्प्या थिएटरात पिक्चर बघायला गेलो होतो। सिनेमा सुरू होताना समोर आला मुकेश आणि मला डॅनी भाऊ आठवला। पप्प्या अभ्यासू म्हणून त्याला विचारलं, पप्प्या डॅनी माहितीये का डॅनी? तो म्हणला माहितीये ना, ते नवीन झटपट पटापट गाणं फेमस झालंय तोच ना? हा त्याचं काय? म्हणलं त्याचं पण नाव मुकेश आहे। हा बरोबर। त्याच्या बरोबरनं मात्र इकडं माझा इगोड झाला। पप्प्याला पिक्चर सुरू व्हायच्या आतच उचलला आणि बाहेर उडतच आणला। म्हणलं तुला काय माहितीये डॅनी बद्दल रे? पप्प्या म्हणला काय नाही। पप्प्याला म्हणले डॅनी रीला बनवतो, हिरो हिरोईनला भेटतो, ते माहितीये का? म्हणला नाही। म्हणलं तो कसा फेमस झाला ते माहितीये का? पप्प्या म्हणला नाही। म्हणलं तुला झटपट पटापट गाणं कसं फेमस झालं माहितीये का? खुळ पप्प्या परत म्हणला नाही। मग काय, मी त्याला थेट मॉल मधनं बी बाहेर काढला। चल म्हणलं तुला डॅनी पंडितचं ऍक्च्युअल जग काय ते फिरून दाखवतो। तो काय करायचा, त्याचा कंटेंट कसा व्हायरल होतो, तो झटपट पटापट फेमस कसा झाला ते सांगतो। पप्प्याला महागातले पॉपकॉर्न दिले आणि थेट आपले विशेष भारीच्या कट्ट्यावर आणला। मंडई तुम्हाला पण सांगतो आणि पप्प्याला बी सांगतो, डॅनी इतका फेमस कसा काय झाला। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी। वैतागलेल्या पप्प्याला कट्ट्यावर आणला आणि त्याला म्हणले इथं नीट ग बस, नाहीतर एका चापटीत आडवा पाडीन, दुसरी लागून पण देणार नाही। पप्प्या बसला आणि आपलं फेक आवडीनं ऐकतोय असं तोंड करून, म्हणजे अगदी अभिनय करून ऐकू लागला। तर म्हणजे डॅनी मूळचा पुण्याचा, त्याचं सगळं बालपण पुण्यातल्या सदाशिव पेठेतल्या गल्लीबोळात गेलं। शालेय शिक्षण रमणबाग प्रशालेत करून त्यानं BMCC कॉलेजमधून कॉमर्सची डिग्री घेतली। कॉमर्स झाल्यावर लॉचं शिक्षण तो घेऊ लागला। त्या काळी भारतात नुकतंच स्मार्टफोन्स नव्याने आलेले होते, त्यावर त्याला रॅन्डम व्हिडिओ बनवायचा छंद लागला। सुरुवातीच्या काळात बहिणीचा फोन घेऊन घर बसल्या व्हिडिओ तो बनवू लागला, पण नंतरच्या काळात सोशल मीडियाची नव्यानं ओळख जगाला झाली। त्याचाच प्लॅटफॉर्म तयार करून डॅनी त्याच्या अंगातली लहानपासूनची आवड असलेली आणि पूर्णपणे न उमगलेली कला हळूहळू का व्हायना युट्यूबवर टाकू लागला। त्यात मोबाईलच्या अपडेटनं गती घेतली, त्यात इंस्टाग्राम नव्यानं आलं। लोक फक्त फोटो टाकायचे, लाईक्स मिळवायचे, चॅटिंग करायचे आणि शांत झोपायचे, पण त्यातून पैसे मिळतील हे मात्र खूप कमी जणांना कळलं होतं। त्याच काळात कोरोनासारखी महामारी उंबरात येऊन बसली होती। त्यात इंस्टाग्रामनं रील्स माध्यम नव्यानं सुरू केलं। त्यात खोरापती करणारा डॅनी आता इंस्टाग्रामवर धुमाकूळ घालायला तयार झालेला। मूळ विषय काय, तर त्यानं जपला इंस्टाग्रामचा अल्गोरिदम। इकडं पप्प्यानं केला हातवर आणि म्हणला भावड्या मला अल्गोरिदम विषय समजव। तर म्हणजे इंस्टाग्राम अल्गोरिदम अशी भानगड आहे, त्यात पहिला विषय येतो आवडीचा। तुम्हाला काय आणि कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बनवायला आवडतात, ते तुम्ही कसं बनवता, त्यात तुमची क्रिएटिव्हिटी काय, ते लोकांना कसे रिलेटेबल होतील, हे सगळं या अल्गोरिदम मध्ये येतं। आणि हीच नस डॅनीनं लय मजबूत पकडली। त्यानं विषय पकडला व्यंगात्मक कॉमेडी शैलीचा। आपल्या विनोदी आणि लोकांना सहजपणे जोडून घेता येतील असे विषय तो मांडू लागला, पण त्यात सुद्धा असे नवके आणि युनिक पात्र जे समाजाला लवकर रिलेट होतील अशा बाबींकडे तो अगदी बारकाईनं पाहू लागला। आपल्या दैनंदिन परिस्थितीवर आधारित त्याची व लोकांची विनोदी प्रतिक्रिया आपल्याला दिसू लागली। इंस्टाग्रामवर सुरू असलेला ट्रेंड बघायचा आणि त्याच फॉर्मॅटमध्ये रील बनवायची, अशीच त्याची नॉर्मल डे विथ हुड रॅपर, संस्कारी मुलगी, टॉक्झिक BF असे व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये आपण पाहू लागलो, ज्यामध्ये तो वेगवेगळ्या वयोगटातल्या आणि खट्याळ पार्श्वभूमीच्या लोकांचे विनोदी पण काही वेळेला स्टिरियोटिपिकल पोर्ट्रेल करताना आपल्याला दिसतो। या रील्समुळे डॅनी प्रत्येक तरुणाईमध्ये लवकर झळकू लागला। त्याच्यानंतर अल्गोरिदम मधला दुसरा विषय आला रिलेशन, वॉच टाइम, न्यू कंटेंट बूस्ट आणि कॉन्टेंट कोणाला रिलेव्हंट आहे तो ट्रेंड लाईनला मिळतो जुळतोय का? पप्प्याला लगेच पडला प्रश्न, हे पण सांग भाऊ समजावून। तर हे बघ पप्प्या, पहिलं म्हणजे तू कोणाशी कनेक्टेड आहेस,
तुझ्या पोस्टवर किती वयातली मंडळी वारंवार कमेंट करतात यावर अल्गोरिदम लक्ष देतं. हे जग जोरात आहे. पहिल्या 2 सेकंदात अटेन्शन मिळवायचं, नंतरच्या 3 ते 15 सेकंदांमध्ये ट्रेंड पकडून लोकांचा इंटरेस्ट बिल्डअप करायचा, त्यानंतर इमोशन्सवर खेळायचं, तरच स्टारचा कंटेंट क्रिएटर बनशील. डॅनीनं सुद्धा हेच केलं. त्याच्या रील्स बघताना जाणवतं की तो हुकलाईन अटेन्शन ग्रॅब करतो. त्यानंतर विनोदाची पायरी एक एक करत आपण रील बघतो आणि खदखदून हसत हसत पूर्ण रील बघून काढतो. अशाच त्याच्या कित्येक रील आज मिलियन्स व्ह्यूज मध्ये आहेत. जगभरातून येणाऱ्या त्याला ब्रँड्सची पेड पार्टनरशिप हे देखील त्याच्याच कष्टाची पोचपावती आहे. त्यानंतर विषय येतो बेस्ट पोस्टिंग टाइम्स, कन्सिस्टन्सी, रील्स अल्गोरिदम ट्रिगर, हॅशटॅग फॉर्म्युला आणि असा कंटेंट टाईप ज्यांना इन्स्टा पुश करतो. शेठच्या बुद्धीप्रमाणे मला जाणवतंय की त्याच्या हे डोक्यावरून गेलेलं असणारच. तर मंडळी त्याला आता खोलात जाऊन आपण हे सांगूया की हे बघ पाप्या, सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत इन्स्टावर पीक ट्रॅफिक असतं. म्हणजे लय लोक फोन घेऊन इन्स्टा स्क्रोल करत बसलेले असतात. आणि शनिवार रविवार दुपारी 11 ते 2 पर्यंत त्यात पण हीच कन्सिस्टन्सी पकडून ठेवायची असते, नाहीतर घोटाळा होतो. त्यानंतर मंडळी विषय येतो वॉच टाइम, सेव्स, शेअर्स, न्यू ऑडियन्स रीच, क्विक एंगेजमेंट. ह्या गोष्टी मेंटेन ठेवल्या की रील्स व्हायरल होतात. डॅनी सुद्धा हेच करायचा. त्यानं त्याच्या 2022 ते आतापर्यंतच्या रील्स सोबत कन्सिस्टन्सी ठेवली. हॅशटॅग फॉर्म्युला वापरला. मुळात त्याच्या अंगी असलेली विनोदी शैली लोकांसमोर प्रामाणिकपणे मांडली. लोकांना ती आवडली पण, भावली पण. लोकांनी त्याच्या रील्सला भरपूर प्रेम द्यायला सुरुवात केलं. त्याचे फॉलोअर्स झटपट पटापट वाढू लागले. डॅनी पंडित नाव पुण्याच्या, महाराष्ट्राच्या, भारताच्या आणि जगाच्या पाठीवर क्रिएटर्स जगतात जोरानं गाजू लागलं. त्यामुळे 2024च्या इंडिया फोर्ब्सच्या यादीत त्याचं नाव 3ऱ्या क्रमांकावर आलं. तसंच त्याच्या अंगी असलेली दुसरी आवडीची शैली म्हणजे त्याची रॅपिंगची आवड. त्या आवडीला त्यानं माध्यम बनवलं आणि त्यात सुद्धा लोकांची चांगली एंगेजमेंट दिसू लागली. त्यामुळे तो फेमस होऊ लागला. त्यात त्याला लाभलेली घरच्यांची साथ, मित्रांचं कोलॅबरेशन हे देखील महत्वाचे घटक आपल्याला दिसून येतात. त्यानं केलेली मेहनत, रात्रीचा केलेला दिवस याची सगळी फळं त्याला आज मिळत आहेत. नुकतीच व्हायरल झालेली रांगोळीवाली झटपट रील ही 40 लाख लोकांनी आवडीनं पाहिली आहे. त्यात ज्या काकांनी ही रांगोळी काढली त्या काकांना घेऊन त्यानं व्हिडिओ सुद्धा बनवला. त्या व्हिडिओला 3 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आलेत. त्यामुळे इंस्टाग्रामच्या जगतात डॅनी झटपट पटापट फेमस झाला. त्यातही आता नाट्यगृहात केलेल्या त्याच्या शोमुळे तो आता माणसात मिसळून काम करू लागलाय. त्यातून त्यानं आणखी मोठं प्रसिद्धीचं शिखर गाठलाय. आता पप्प्या मला म्हणायला लागला, मी आता दुसऱ्या रील बघूच शकत नाही. मी वर खाली स्क्रोल पण करून बघितलं नाही आणि बघणार पण नाही. म्हणजे डॅनी पंडितचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि अजून कोणत्या रील स्टार्सचा संपूर्ण प्रवास तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.